आताची मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. तर भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव अशा 5 उमेदवारांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अनेक इच्छुक रिंगणात असताना अखेर भाजपने ही यादी जाहीर करत राजकीय चित्र स्पष्ट केलं आहे. यादीत सर्वात चर्चेत आणि लक्षवेधी नाव म्हणजे विवेक कोल्हे यांचे येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काल झालेली त्यांची महत्त्वाची चर्चा निर्णायक ठरल्याचं मानलं जात आहे. त्या चर्चेनंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. यावेळी भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी देत मोठा राजकीय संदेश दिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हे कुटुंब हे भाजपचे एकनिष्ठ आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि आता त्याच निष्ठेचं फळ म्हणून ही उमेदवारी मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विवेक कोल्हे यांना पक्षाकडून मनधरणी करत उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आलं होतं आणि त्यांनीही पक्षाच्या निर्णयाचा आदर करत उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. मात्र आता त्याच निष्ठेची दखल घेत पक्षाने त्यांना उमेदवारी देत मोठं बक्षीस दिलं आहे. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.